आणि या विजयी जल्लोष मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सर्वांच्या नजरा लागलेल्या आहे वरळी डोम याच ठिकाणाकडे। त्या ठिकाणी उपस्थित आहेत माझे सहकारी स्नेहिल झनके। स्नेहिल, आपण जर बघितलं तर वरळी डोमकडे आज प्रत्येकाच्या नजरा लागलेल्या आहे। सर्वात आधी कार्यकर्ते सुद्धा याच ठिकाणी येणार आहेत, तयारी सुद्धा त्याच ठिकाणी केली जाणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज याच ठिकाणी ठाकरे ब्लॉकबस्टर ठरणार आहे। कशी तयारी झाली आहे, काय अपडेट? अगदी सेजल, एक अतिशय महत्त्वाचं म्हणजे आज मी ज्या वरळी डोम मध्ये माझ्या मागे तू बघू शकते की हा स्टेज आहे, मी स्टेजवर उभा आहे आणि याच स्टेजवर ठाकरे बंधूंचा ठाकरेंचा आवाज घुमणार आहे, जागर मराठीचा होणार आहे। आणि इथे आपण बघतोय की याच स्टेजवर दोन ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बसतील आणि इथूनच ते महाराष्ट्राला हिंदी सक्तीचा जो GR रद्द झाला त्यानंतर जो विजयोत्सव झाला त्या संदर्भात बोलतील। खरं तर आज मराठीचा जागर जरी असला तरी मात्र आपण मी तुम्हाला डोम दाखवतो या ठिकाणी खरं तर आपण बघतोय की कशा पद्धतीने तयारी पूर्ण झालेली आहे आणि या संपूर्ण डोम मध्ये हजारो कार्यकर्त्यांची, हजारो शिवसैनिकांची, मनसैनिकांची बसण्याची व्यवस्था झालेली आहे आणि याच ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील तू बघू शकते की अतिशय तगडा आहे। गेल्या काही दिवसांपासून पोलिसांचा इथं तगडा बंदोबस्त आहे आणि त्याच सोबत या परिसरामध्ये ज्यावेळेस आपण इथे येतो सिग्नल्स पासून रस्त्यांवर पोलीस आहेत आणि बंदोबस्त हा तगडा आहे आणि हा अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी बसण्यासाठीचा हा सगळा आपण या खुर्च्या बघतोय। त्याच्यानंतर सगळे कार्यकर्ते जे आहेत ते मागे बसतील आणि हा स्टेज आहे, हा स्टेज खरं तर फार महत्त्वाचा आहे सेजल असं म्हणावं लागेल, कारण या स्टेजवरून ठाकरे बंधू हे मराठीचा जागर तर करतीलच। मराठी भाषेसंदर्भात आज ते जरी एकत्र आले असले तरी 20 वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, त्यामुळे आज ते इथून काय बोलतात हा स्टेज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ऐतिहासिक ठरणार आहे असं अनेकांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे या स्टेजवरून काय ठाकरे बंधू बोलतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। या स्टेजवरून या ठिकाणाहून ठाकरे बंधू काय भाष्य करतात किंवा महाराष्ट्राच्या राजकारणाला काय दिशा देतात। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो मागे नकाशा महाराष्ट्राचा आपल्याला बघायला मिळतोय तो सुद्धा संपूर्ण भगवा आहे हेच आपल्याला बघायला मिळत आहे। आणि धन्यवाद तुम्ही आमच्यापर्यंत ही सर्व सविस्तर अपडेट पोहोचवली त्यासाठी। एकंदरीत आपण जर बघितलं तर मराठी भाषेसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। तर एकंदरीत आपण जर बघितलं तर सभास्थळ अर्थातच विजयी सभा ज्या ठिकाणी होणार आहे त्या वरळीमधून प्रत्येक अपडेट जी आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। मात्र संपूर्ण मुंबईमधली काय परिस्थिती आहे ती सुद्धा बघणार आहोत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।